त्यांच्या अंतिम संस्कार काल मान्य अजित परवाच्या दुःखद घटनेनंतर काल आमचे नेते अजितदादाचा अंतिम संस्कार झाल्यानंतर आमची माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नव्हती आणि स्वाभाविक आहे की एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य अजितदादाकडे होती. त्या जागेच्या उद्याच्याला आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे. म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या आमच्या पक्षासाठी जे महत्वाचा एक योगदान होता, त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती, सगळ्या बाबतीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे. एवढा आम्ही त्यांना फक्त सुनेत्रा वहिनी पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण हे आमच्या अंतर्गत विषय आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचा हे पक्षाचा निर्णय आहे. पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे, असा नाही आहे. म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतोय, कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असं नाही. माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू. कुठेही असा विषय आलेला नाही. कारण काय आहे, आज अजूनही राजकीय शोक आहे. आज तिसरा दिवस आहे. तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे. तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. पण आजच्या दिवस किमान त्यांच्या घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. आणि मी हे पण परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे. आज के मीटिंग को लेकर मुख्यमंत्री के साथ क्या चर्चाएं हुई सर? हिंदी में बताइए सर, हिंदी में बताइए. हाँ सर, हिंदी में बताइए सर. सर हिंदी में बताइए. आज अरे ठहरो था, तू चुप रहेगा तो बोलूंगा ना. शांत बोलिए सर. हमारे नेता आदरणीय अजितदादा पवार का परसों निधन हुआ. पूरी पार्टी शोकाकुल है, महाराष्ट्र शोकाकुल है और स्वाभाविक है कि उनका परिवार उसके ऊपर बहुत बड़ा एक संकट आया है. आज तीसरा दिन है और तीसरे दिन की बहुत सारी उनके घर की भी जो प्रक्रिया है, विधि है, उसको हम पूरा करने के लिए उनको समय दे रहे हैं. मगर हमको भी एक पॉलिटिकल पार्टी, हम महायुति के एक पार्टनर हैं. उसमें हमारे नेता अजितदादा पवार उप मुख्यमंत्री भी थे, विधिमंडल के अध्यक्ष भी हमारे लीडर थे. तो इसलिए हमको भी योग्य निर्णय लेकर वो जगह को भरना है. ये बात करने के लिए हम मुख्यमंत्री से ये आए थे कि हम ये जल्दी से जल्दी ये प्रक्रिया पूरी करना चाहते हैं. और ये भी मैं कहना चाहूंगा, बार बार कहना चाहूंगा कि एक बार उनसे परिवार से बात तो करना पड़ेगा. दूसरा, हम जन भावना, आमदारों की भावना
और मेरी प्रफुल्ल पटेल की सहित सभी हमारे नेताओं की भावना का भी हमको मालूम है कि हमारे को कितना धक्का पहुंचा है, आघात हुआ है, और हम उसी भावना के हिसाब से अनुरूप बिल्कुल योग्य निर्णय लेने जा रहे हैं। केवल हमको परिवार से एक बार मिलकर बात करने का आज का दिन हमको समझ दीजिए। सुनेत्रा पवार जी का नाम का कोई किसी को विरोध करने का सवाल ही नहीं आता है। केवल पर हम अभी सुनेत्रा पवार जी को मिले, हम बात करें, रिक्वेस्ट करें, उसके बाद मैं आपको कुछ बोलूं तो अच्छा रहेगा। आप लोग की इच्छा है सर, और इसीलिए हमारी मैंने कहा ना कि जन भावना और हमारी भावना ये दोनों जोड़ेंगे तो आपको सेम मिलेगी। हमको केवल उनके साथ एक बार बात करने का और अभी देखिए, अभी हमारे को तुरंत हमको खाली विधिमंडल जो हमारी डिप्यूटी सीएम की जगह है ये भरने की जरूरत है। उसको हम केवल जल्दी से जल्दी पूरा करने की प्रक्रिया में है। खूप खाती होती आता बाबा ते आता सगळ्या गोष्टी नेता निवडल्यानंतर, अधिकृत नेता निवडल्यानंतरच आम्ही हे सगळी बाकीची चर्चा करू। राष्ट्रीय अध्यक्ष आता नेमावं लागेल। जनभावना की बात क्या सीएम साहब को बताइए आपने। आता पक्षाचा कुठलाही पदाचा विषय येत नाही, तात्पुरता सगळं काम चालू आहे। मेन जे आहे विधिमंडळाची ती जागा जी आमची भरायची आहे ही प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू इच्छितो। हे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमच्या वतीनं सूचित करायला आलो आणि आम्ही योग्य निर्णय, योग्य भावनाच्या आमच्या अनुरूप आमची पण व्यक्तिगत भावना आहे की नाही, आम्ही पण आमच्या अजितदादाच्या बद्दल आमची काही भावना आहे की नाही। लोकांना दुःख झालं असेल तेवढं त्याच्यापेक्षा आम्हाला कमी झालं असं थोडी आहे। प्रश्न असा आहे की आम्हाला एक प्रक्रिया फॉलो करावा लागेल। कुटुंबियांशी आम्ही आता कालच त्यांचा अंतिम संस्कार झाला आणि आम्ही काय लगेच ही चर्चा आमच्याकडून करायचं हे योग्य आहे का? आजच्या दिवस किमान तिसरा दिवस आहे, काही घरचे प्रसंग आहे, पूजापाठ असते, ते होऊ द्या आणि मग आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नक्कीच त्यांच्याशी बोलून मग तुम्हाला आम्ही सांगू की आमचा निर्णय काय झाला। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनीच्या कोणाच्या आमच्या मनामध्ये काही विरोध काही असा विषयच नाही आहे। विषय फक्त त्यांच्याशी किमान बोलावा तरी लागेल की नाही। ठीक है, थैंक यू।